विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन सोमवारी पार पडलं। या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेत्यांची अभिनंदनपर भाषणं झाली। यात शरद पवार गटाच्या रोहित पाटलांचं भाषण गाजलं असलं तरी सगळ्यात जास्त चर्चा झाली जयंत पाटलांच्या भाषणाची। जयंत पाटील सौम्य शब्दात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असल्याचं बोललं जातं। त्याचा प्रत्यय विधानसभेत सुद्धा दिसून आला। आपला पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेतो अशी कोपरखळी अजितदादांना मारून जयंत पाटलांनी राजकीय चर्चांना उधाण आणलं। जयंत पाटील आता अजित पवार गटात जाणार का अशाही चर्चा सुरू झाल्या। यात अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत, पण थोडं वेट अँड वॉच करा, महाराष्ट्राला चांगली गुड न्यूज मिळेल असा दावा केला। मिटकरींच्या या दाव्यामुळे जयंत पाटील यांच्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळालं। पण खरंच जयंत पाटील अजितदादा गटात प्रवेश करतील का? जयंत पाटलांच्या योग्य वेळी योग्य निर्णय या वक्तव्याचा अर्थ नेमका काय होतो पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवातीला विधानसभेत नेमकं काय घडलं याविषयी बोलू तर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड झाल्यावर भाषणासाठी विरोधी बाकावरून जयंत पाटील उभे राहिले। जयंत पाटलांनी आपल्या भाषणात 1990 साली आपण पहिल्यांदा अध्यक्ष झालो असा चुकून उल्लेख केला। जयंत पाटलांची चूक सुधारताना अजितदादांनी आपण 1990 साली पहिल्यांदा आमदार झालात असं जयंत पाटील यांना सांगितलं। यावर जयंत पाटलांनी हसून अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष असतं अशी कोपरखळी मारली। यावर अजितदादांनी माझं लक्ष असून काय उपयोग, प्रतिसाद तरी द्या असा जयंत पाटलांना टोला मारला। अजितदादांच्या या टोल्यावर जयंत पाटलांनी हसून दादा आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हणून प्रतिटोला मारला। दादा आणि जयंत पाटलांच्या सभागृहातला या हास्य विनोदाचे अनेक राजकीय अर्थ सुद्धा लावले गेले। यात जयंत पाटील अजितदादा गटात प्रवेश करतील का असा याचा अर्थ लावला गेला। पण जयंत पाटलांच्या योग्य वेळी योग्य निर्णयाचे अनेक अर्थ निघतात। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळाल्या। शरद पवार गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। अशा वेळी जयंत पाटलांच्या सभागृहातील बोलण्याचे 3 अर्थ निघू शकतात। हे 3 अर्थ जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने म्हणजे शरद पवार गटाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जातंय। जयंत पाटलांच्या विधानसभेतील विधानाचा पहिला अर्थ निघू शकतो तो म्हणजे जयंत पाटील शरद पवार गट सोडून अजित पवार गट किंवा भाजपात प्रवेश करू शकतात का असा। आता जयंत पाटलांचे संबंध सगळ्या विरोधकांशी चांगले असले तरी त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचं चांगलं पटतं असं बोललं जातं। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेत, त्यामुळे सत्तेच्या केंद्रस्थानी राहून काम करणं जयंत पाटलांना सोपं जाऊ शकतं। अजितदादांसोबत सुद्धा जयंत पाटलांचे चांगले संबंध आहेत, पण पक्षांतर्गत स्पर्धेमुळे अजितदादा आणि त्यांचं आगामी काळात किती पटेल हे सांगणं थोडंसं कठीण असल्याचंही बोललं जातंय। पण जयंत पाटलांचं आजपर्यंतचं राजकारण नेहमी धर्मनिरपेक्षवादी राहिलंय, त्यामुळे वैचारिक समानता जुळत असल्यामुळं जयंत पाटील अजित पवार गटाचा पर्याय निवडू शकतात का अशी ही चर्चा होते। थोडक्यात काय, जयंत पाटील लॉंग टर्मचं राजकारण पाहूनच निर्णय घेतील असं बोललं जातंय। यात शरद पवार गट विधानसभा निवडणुकीनंतर नेतृत्वाची खांदेपालट करेल अशी ही चर्चा आहे। शरद पवार गटाचं नेतृत्व तरुण फळीकडे गेल्यास पक्षातल्या जयंत पाटील विरोधी गटाला बळ मिळाल्यास योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जयंत पाटील दुसरा रस्ता धरू शकतात। याच शक्यतेतून ते अजित पवारांसोबत जाणार की भाजपासोबत जाणार या चर्चांना बळ मिळताना दिसतंय। जयंत पाटलांच्या विधानाचा दुसरा अर्थ निघू शकतो राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रीकरण। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली असती तर शरद पवार गटाला आपला पक्ष विस्तार करता आला असता, कार्यकर्ते तयार करून पक्षाची फळी बांधून देता आली असती। पण शरद पवार गटाकडे किमान पुढची 5 वर्ष तरी सत्ता नसणार आहे, त्यामुळे काठावरचे ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते अजित पवार गटाकडे जाऊ शकतात। अशा वेळी पक्षात राहिलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याचा प्रश्न म्हणून स्वतः शरद पवारच जयंत पाटलांच्या माध्यमातून आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विसर्जित करायला लावू शकतात का हा प्रश्नही चर्चेत आला आहे। कारण 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांना आगामी 5 वर्ष राजकारण करणं कठीण असल्याचं बोललं जातंय। अशा वेळी शरद पवारांकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो। 1985 साली शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसच्या 54 जागा निवडून आल्या होत्या, पण लागलीच
2 वर्षांनी म्हणजे 1987 साली शरद पवारांनी पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री झाले. शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांची वैयक्तिक राजकीय ताकद वाढली आणि त्यांना वसंतदादा पाटलांचा एक गट येऊन मिळाला, ज्याचा फायदा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती करताना झाला. यामुळेच सध्याची राजकीय स्थिती पाहता शरद पवार पुन्हा आपल्या पक्षाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विसर्जित करून असा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा आहे. यात कदाचित महत्त्वाची भूमिका जयंत पाटीलच घेऊ शकतात, कारण सध्या शरद पवारांच्या जवळ राज्यातले महत्त्वाचे नेते म्हणून फक्त जयंत पाटीलच वावरतात. त्यामुळे जर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रीकरण होणार असेल तर त्यात महत्त्वाची भूमिका जयंत पाटलांची असेल असं बोललं जातंय. जयंत पाटलांच्या बोलण्याचा तिसरा अर्थ निघू शकतो, तो म्हणजे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विसर्जित होण्याची शक्यता. अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेला कलगीतुरा सगळ्यांनीच पाहिलाय. एवढं ताणून धरल्यानंतर शरद पवार अजित पवारांसोबत हात मिळवणी करतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हे यांच्यासारखे शरद पवार गटातील नेते अजित पवारांसोबत जाण्याबाबत किती सहमत असतील हा प्रश्न आहे. अशा वेळी शरद पवार आपला पक्षच काँग्रेसमध्ये विसर्जित करू शकतात. काँग्रेसमध्ये शरद पवार गट विसर्जित करण्याची भूमिका पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी द इंडियन एक्सप्रेसच्या दैनिकात मांडली होती. दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्यामुळे शरद पवार काँग्रेसमध्येच पक्ष विसर्जित करण्याची भूमिका घेऊ शकतात. याचा काँग्रेसलाही फायदा होईल, कारण जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्यासारखे महत्त्वाचे नेते त्यांच्या पक्षाला मिळतील. सध्या काँग्रेसपाशी राज्यव्यापी नेतृत्व नाहीये. अशा वेळी जयंत पाटलांसारखं नेतृत्व काँग्रेसला मिळाल्यास काँग्रेस फायद्यातच आहे. हे गणित कागदावर अवघड वाटत असलं तरी राजकीय समीकरणं पाहता फारसं कठीण सुद्धा नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भक्कम होण्यासाठी शरद पवार गट असा निर्णय घेऊन पुन्हा काटशहाचं राजकारण खेळू शकतो अशी ही चर्चा आहे. थोडक्यात सांगायचं तर जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील खरा, पण तो निर्णय एकंदरीत पक्षाचं आणि आपलं लॉंग टर्मचं राजकारण पाहूनच घेतील, कारण जयंत पाटील मुरलेले राजकारणी आहेत आणि योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करण्याचा अनुभव असलेलेही. तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील त्यांच्या योग्य वेळी योग्य निर्णय या विधानाचा नेमका अर्थ काय असू शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.